नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी माझ्या व्हिडिओची सुरुवात म्हणजे माझा हा पहिलाच लॉंग व्हिडिओ असणार आहे आणि त्याची सुरुवात एक छानशा अशा व्हिडिओने करणार आहे. हा व्हिडिओ आहे माझ्या घराच्या गृहप्रवेशाचा. हो, सगळ्या महिलांसाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी जेव्हा ते शून्यातून विश्व निर्माण करतात आणि आपल्या स्वप्नातलं घर जेव्हा ते बनवतात तेव्हा ते कशा प्रकारे असतं आणि तो आनंद काय असतो हे माझ्यासारख्या अनेक गृहिणींना किंवा अनेक महिलांना नक्कीच माहीत असेल. यातल्या ह्या ज्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ते त्या दिवशीच्या आहेत ज्या दिवशी आमच्या घराचा गृहप्रवेश झाला. काहीही नसताना कोणाच्याही मदतीशिवाय फक्त शून्यातून विश्व निर्माण केल्यानंतर त्याचा आनंद काय असतो आणि आपण आपलं घर सजवण्यासाठी जशी एखादी सुगरण आपलं घरटं बनवण्यासाठी काडी काडी वेचून आपलं घरटं तयार करते ना, तसंच ह्या घरातली एक ना एक वस्तू आपल्याला मिळवण्यासाठी किंवा त्यातलं आकर्षण त्यातल्या आपल्या गोष्टींच्या स्वप्नातील गोष्टी सातत्याने पुढे सत्यात आणण्यासाठी जे काही कष्ट लागतात हे जे करतात हे त्यांनाच माहीत असेल. सगळे सोयरे नातेवाईक आपेष्ट आपल्या सुखात आणि दुःखात सोबत असणारी प्रत्येक व्यक्ती ह्या दिवशी आमच्यासोबत होती आणि आमच्यासोबत असताना त्यांचे भरभरून आशीर्वादही आम्हाला नक्की मिळाले. माझ्या या सुंदरशा घराला खूप सर्वांचे आशीर्वाद मिळाले. तसेच आज ह्या यूट्यूबच्या माध्यमातूनही मी आमचं इंटेरियर डिझाईन म्हणा किंवा किचनची रचना मी कशी ठेवली आहे काय केलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत डिस्कस नक्कीच करायच्या आहे. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हा मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पूजेच्या दिवशीचे काही क्षण मी तुमच्यासोबत येथे शेअर करत आहे. बुद्ध पद्धतीने ही केलेली आमची जी पूजा होती ती अत्यंत लाघवी आणि सुसंस्कृत प्रकारे खूप साध्या सोप्या पद्धतीने केलेली होती. सर्वांच्या मनातला आनंद चेहऱ्यावरचं स्नेह आणि मनातून दिलेले आशीर्वाद हीच पोचपावती आमच्यासाठी खूप काही सांगून जात होती. घराला जरी तोरण असले तरी ते तोरण फुलांच्या सोबत आमच्या आशेचे आणि नवीन येणाऱ्या स्वप्नांचे घरकुल आहे. माझा मुलगा माझे मिस्टर आणि मी ह्या दिवशी नक्कीच खूप आनंदी होतो, कारण की ह्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून प्रतीक्षा बघत होतो. प्रत्येक महिलेला जी शून्यातून घर निर्माण करते किंवा आपले आईवडिलांच्या घर सोडून आल्याच्या नंतरनं जेव्हा ती आपल्या नवऱ्यासोबत राहायला सुरुवात करते तिच्याही काही काही छोटे छोटे स्वप्न असतात आणि ते स्वप्न जेव्हा सत्यात येतात ना तेव्हा नकळतपणे आपले डोळे पाणवले जातात. ही गोष्ट कुणाच्या लक्षात येऊ नाही तर नाही येऊ आपल्या आईवडिलांच्या लक्षात नक्कीच येते. माझ्या पाठीशी खंबीर साथ असणारी माझी आई नेहमीच माझ्यासोबत असते. आईची शिकवण वडिलांचे संस्कार ह्या सगळ्या गोष्टीवर जर पायाभरणी होत असेल तर आपला संसार नक्की सुखाचा होतो आणि नक्की एका अत्यंत अशा उत्कृष्ट दर्जाचा होऊन तो एका चांगल्या स्थानापर्यंत नक्कीच पोहोचतो. तर तुम्हाला माझं हे छोटंसं सुंदर सजवलेलं घर ज्यात काही काही गोष्टी मी माझ्या मनाने किंवा माझ्या बुद्धीला ज्या गोष्टी पटल्या त्या गोष्टी मी ठेवून माझ्या पद्धतीने मी सजवलेलं आहे. तुम्हाला जर हे घर बघायची किंवा ह्या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी इंटेरियर डिझायनर असेल किंवा किचनची रचना असेल किंवा POP रिलेटेड गोष्टी असतील वॉर्डरोब असतील ह्या सगळ्या गोष्टी किंवा किचन ट्रॉलीज वगैरे असतील याचे अनेक प्रश्न मला अनेक मुली विचारत असतात. तर त्याची माहिती तुम्हालाही हवी असेल तर मी एक सविस्तर व्हिडिओ नक्की घेऊन येईन. पूजा झाल्याच्या नंतर संध्याकाळी आपल्याकडे दूध उत्या घालणे एक शुभ संकेत मानला जातो आणि त्यातही मला खूप खूप आनंद झालेला की मला ते चुलीवर उकळायची इच्छा होती आणि ती माझी पूर्ण झाली होती. सगळं कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी आम्ही घरातलं सगळं आवरल्यानंतर मी ती विधी पूर्ण केली. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून तर एक आयडियल किचन कसं असावं किचनची रचना कशी असावी या सगळ्या गोष्टींकडे मी मनापासून पहिल्यापासून प्राधान्य दिलेले आहे आणि त्या गोष्टी मी केलेल्या आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठून बघत आहात आणि तुमचेही छोटे छोटे स्वप्न कसे पूर्ण झाले किंवा तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर कधी घेतलं आणि त्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागले ह्या सगळ्या गोष्टी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ हा तुम्ही सांगाल त्या पद्धतीने इंटेरियर डिझायनिंगचा किंवा किचन टूरचा नक्की येईल. माझा व्हिडिओ इतका वेळ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि सबस्क्राईब करून नक्की जा.